तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा एसआरटी पद्धत मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण दाखवले होतं की या शेतामधलाच जो व्हिडिओ होता यामध्ये खूप असं तणकट झालेलं होतं आणि आता बघा पूर्ण सपाट झाला आहे आणि तूर बघा कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे। बघा हे जे अंतर आहे म्हणजेच मागं जे आपण या शेतामध्ये मिरची घेतलेली होती आणि ते मिरची जे आहे ते थोडी वरून कापून आपण जे असेच बुडं ठेवलेले होते, हे बघा म्हणजे बेड जो आहे तोच बेड आपण ठेवलेला आहे आणि त्याच बेडवर आपण तूर लागवण केलेली आहे आणि तूर बघा कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे। म्हणजे हे जे अंतर आहे मित्रांनो, हे बघा हे जे अंतर आहे 4.5 फुटाचं अंतर आहे आणि हे जे त्या बाजूचे जे अंतर आहे हे मित्रांनो 9 फुटाचं अंतर या ठिकाणी झालेलं आहे। आणि तुरीचा जर विचार केला मित्रांनो तर तुरीला फक्त 2 फवारणी या ठिकाणी झालेल्या आहे आणि खत जे आपण या तुरीला एक सुद्धा खत या ठिकाणी दिलेलं नाही आहे आणि शेंडे खुंडणी आपण फक्त एक वेळेस या तुरीला शेंडे खुंडणी केलेली होती आणि तरी सुद्धा बघा कशा पद्धतीने आपली तूर या ठिकाणी बहरलेली आहे। मित्रांनो हे पूर्ण जे नियोजन आहे मित्रांनो, हे संपूर्ण आपण अमृत पॅटर्न पद्धतीने या ठिकाणी मागील 2 वर्षापासून करत आहोत आणि या पद्धतीने मित्रांनो रिझल्ट सुद्धा बघा कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि अमृत पॅटर्न पद्धतीने आपण कोणकोणते पिकं या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये सगळे झाले मित्रांनो, तूर असो, सोयाबीन असो किंवा टरबूज असो, खरबूज असो, कपाशी असो, असे कोणतेही पीक तुम्ही या अमृत पॅटर्न पद्धतीने करू शकता आणि जो काही रिझल्ट आहे मित्रांनो तो बघा ते तुमच्या समोरच आहे, कशा पद्धतीने आपली तूर या ठिकाणी बहरलेली आहे बघा। तर चला मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।